नमस्कार. आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल नाही आपला व्हिडिओ आला, तर आज आला येणार आहे. तर गुर चाललो आहे घेऊन मी, कारण की ऊन काय तर ओलं राहिलं नाही अजिबात, आणि दुधाला बी गुरं आलेत कमी. बघा सगळीकडं वाळलं दिसणार, ओलं कुठंच नाही दिसणार. तर डिसेंबर महिना येऊ, त्यामुळं उन्हाळा चालू झालेला आहे. तर हे उन्हाळा 2-3 महिने राहणार गुर आहे. इथं खाली पाणी तलाव आहे, त्या पुढे गेलं तर बघू पाणी किती दे घाला. आणि आपला संड्या कसा बघा करतो शर्ट असणार ते बघा. आपला कोंड्या पिल्ल्या ही बाळ हे बगळं गुरांच्या मागं असतातच. लय बोकाड ताप येते, कोणाला घेच असलं तर बघा द्यायचे बोकाड. योग्य किंमत सांगा. ही गाई विकायची आहे, कारण की नाही आता लय जनावरांचं जमन आहे. बगळं जिकडं गुरं जातील इकडं मागं मागं येतं. वासुर एक आहे. आज तर कटाळ लय आलाय मला, तरी गावात आणावं लागेल बघा. इथं तेवढं ओलं म्हणजे पाण्यामुळं ओलं आहे. गुरं पाणी पितील हे ना पितील ह्याची काही गॅरंटी नाही. बघू आता पुढं जाऊन पाणी दावावं लागेल, कारण की लय बराच पाण्यासाठी लय आपदा होते जनावरांची. आणि आता इथनं खडं गरम हो असतं, त्यामुळं पायाला लागतं खडं. अशी चपसत चपसत चालते त्या म्हशी. किती दमान चालले. दुधाला तर एवढे कमी आलेत तर बोलायचं काम नाही. बरंच लॉसमध्ये ह्या वर्षी. का पाणी येत आहे, पेते ते पाणी गाईला आता वर पुढं दावावं लागेल, कारण पाणी आटून गेलं आहे. आणि की इथं वर भिजवलं का ह्या उघडीनं खाली येतं. काय आता आपण तरी आपल्या हातात आहे का. तर बघा व्हिडिओ कसं वाटतंय आणि कमेंट करून सांगा. चाललो पुढं पाण्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो कुठं पाण्यावर जाणार आहे मी ते. हा पक्षी आहे बघा. हा कोणता पक्षी आहे हे आपल्याला माहीत नाही. हा गेला इकडं खाली गेला. आत्ता झाले बघा पाण्यातनं बसून यायचा की मसर डोबर पाण्यात बसते ते लावून. आणि हिरवा आहे, हिरवा आहे ते चरते ते सगळे. उन्हाळ्यात अशी सगळे एकत्र असते ती गुरं, पावसाळ्यात बी असते ती. असं असते सगळं गाय आहे त्या. कसे आहे ते मस्त बिशी पाहून आले त्याच्यातनं एडापक्यातनं बोंबालते ते, पण मस्त राय घालते तीच बसते तीच उन्हामुळं. ते बघा असं हिरवा आहे त्यामुळं कचकाडावं खाते ते. कसं आहे ते शेरड ही चरते लावून आणि ह्यानं.